हाय मित्रांनो, बघा आमची चिक्कू चाली शाळेत. शनिवारची शाळा तर मी तर तयार झाली. चिक्कू झाली तयार आता लगेच झाली. सॉरी सॉरी सॉरी. बघा आमची चाली तयारी. बेल्ट कुठे मी घातला. घातला लावला. झाली बघा चिक्कू तयार. आमची पिना लाव तिला. बघा चिक्कूला मेकअप करायची गरजच नाही. चिक्कू छान दिसते. झाली बघा आमची चिक्कू तयार. चल पावडर लावू. हे का पावडर डब्बा. खाल्ला एक चमचा पावडर लावती. मला पण लाव. तुला नाही तू तर म्हणली मी तयार झाली. पावडर नाही लावलं. सगळ्यांची आंघोळ झाली. आज आहे शनिवार. आज हाफ डे. मला मित्रांनो, शुभ सकाळ सगळ्यांना, सगळ्या यूट्यूब फॅमिलीला. ते बघा चाललं सकाळी सकाळी कशी घाई गडबड असते आमची. चाललं दोघी पण शाळेत. बाय. जा तिकडं कुठे शाळा आहे. शाळा कुठे बाय. हे गेले बघा शाळेत. गेले शाळेत. आता अजून माझा स्वयंपाक राहिलाय. नाश्ता करून गेलेत बघा. चला आज बघत राहा शनिवारची कशी घाई गडबड असते आमची. बघा फरशी वगैरे झाली. अजून कपडे राहिलेत धुवायचे. स्वयंपाक राहिलाय. चला घेते स्वयंपाक हे करून. आज साहेब येण्याची शक्यता आहे. शनिवारचे येतं साहेब. तर चाली अशीच गडबड घाई चालली. बघत राहा. ते चालले बघा आता कामाला. आवरलं आताच काम सगळे. कपडे वगैरे धुतले आणि स्वयंपाक केला आणि जेवण पण झालं बघा. तुमचं झालं की नाही नक्की सांगा. तुलाच बघू काय काय काम आहेत. आज जास्त कामं असतात बघा. दररोजचं असतातच पण आज शनिवारचं जरा थोडं जास्त लोड येते कामाचा. साफसफाई वगैरे राहते ना, रस्ते झाडायचे. चला बघूया. आज पावसाचं वातावरण झालं आहे बघा. हे बघा मुलींचा झोका. आभाळ आलंय कसं दिसते. झोके बघा. आभाळ आले. पाऊस येते. दररोज पावसानं हजेरीच लावली. एक दिवस पण जाईना असं खुरपायचं राहिले. तसंच सारखा पाऊस. लय वैताग दिलाय पावसाने. म्हणलं गौरवायचं लवकर खुरपून घ्यावं तर ते काही हेच होईना. पाऊसच चालू आहे. ते पावसामध्ये भिजलं खूप काय. पावसामध्ये भिजलं की जास्त सर्दी हे होती. घसा पण बसलाय बघा.
किती आजारी असले तरी कामाला जावंच लागतं. किती आभाळ दिसते तिकडे, किती आभाळ आलं, सगळा अंधार अंधार दिसतो. आणि नवऱ्यानं काय केलंय बघा, हे रोटर मारले हा. आणि मी इथं मिरच्या लावल्या होत्या, पूर्ण मिरच्या घातल्या त्या ट्रॅक्टरने. म्हणलं तर म्हणले कुठं मिरच्या लागू लागल्या त्याला. एवढं खुरपलं, एवढं गवत होतं इथं, एवढं खुरपलं आणि मिरच्या लावल्या होत्या. तिकडच्या पावसामुळे गेल्या होत्या सगळ्या. एवढे छान झाडं झाले होते, म्हणतात मिरच्याच लागत नव्हते त्याला. हे सगळ्या मिरच्या घातल्या बघा, कुठं कुठं आहे एक एक झाड. हे बघा, हे मिरच्या लावल्या होत्या, मस्त मिरच्या लागायच्या, एक एक दोन दोन अशा. आता छान झाडं झाली होती अशी. म्हणलं ताकाची फवारणी करावं याच्यावर, जीवामृताची. ते काय गेले झाड होतं, सगळे उपटले गेले, ते सुकलेत आता झाड. असं नवऱ्याला तरी हे रोटर मारले काल. घातले मिरचीचे झाडं पूर्ण. हे बघा आपल्या पेरूला पेरू कसे लागले. हे पहा आपल्या घराजवळच्या पेरूला. इथं खाल्लं पण पेरू, कशानं खाल्लं काय पिकला होता, पूर्ण खाल्लाय, दोन्ही बाजून खाऊन घेतलंय. कशानं खाल्लाय काय पिकला होता, ते बघितलंच नाही, खाल्ला सगळं. मुलीनं काय बघितलंच नाही वाटतं पेरू. नाही तर या झाडाला पेरू पिकले गेले की तोडतात, खालीच पेरू होता तरी. आणि हे झाड आपल्या घराच्या पाठीमागच आहे, किती मोठं झाड आहे. आणि काल ते झाड तोडली, ते टाकले तिथं. आता चला जाते आता कामाला. ते सकाळी सकाळी डोकं फिरलं, ते झाड मिरच्याचे काढले, ते त्याला म्हणलं मिरच्याचे झाडं काढली, गेली. नंतर त्याला मिरच्याच नव्हते लागत. काय सांगायचं आता, जाऊ द्या, असं चालत राहते आमचं. जाते बघा कामाला आता. त्याला पुढे पूर्ण बघत राहा. पोरी आल्या शाळेतून, चिकू गेली बघा तिकडे. आता शाळेतून आल्या आता. हे बघा चिकू, चिकू काय बघ, सीताफळ बघते. काय बघायला लागली ग, कुठे पिकले सीताफळ? पिकलेच नाहीत अजून. हे बघा टन पिकले नाहीत ग. अगं नाही पिकले, सगळे दाबून बघते. कच्चेच आहेत ते, कच्चेच आहेत. मुलं आले शाळेतून, आल्या आल्या इकडे येतात. पप्पाला विचारला लागली, मम्मी कुठे? आता चालू होते त्याचं धिंगाण. दिवसभर खेळायचं, उद्याचं सुट्टी.
पेरू बघायला, पेरू खातात, कच्चे तोडून टाकतात खाली. मला बघा मित्रांनो, खुरपण 4 दिवस घातले एवढे बरे, पण चला आता खुरपायचं. चाललं आता बघा घरी. बघा सीताफळ एवढं खुरपलं. झालं 1 बार नाही. कसं दिसतंय आता? 1 नंबर. चला चालले घरी. बुट कुठं ठेवलाय की बुट काय दिसत ना. चिकू घेऊन गेली का काय काय ना. चिकूचे पप्पा चाललेत घरी. फोन लावला, चल म्हणले चहा प्यायला. दुपार झाली, 1 वाजले आता. बघा पाणी देणं चालू आहे. चला लावते घरी गेल्यावर. बघा आलेत घराजवळ जाऊ. ते भिजवलंय, चिकूच्या पप्पाचं भिजवणं चाललंय. रान भिजवायचं. याच्यामध्ये दहीचा टाकलाय बघा. बघा अंजीर, पाखरच खाऊन गेलं तो. अंजीरचं झाड आहेत. कढीपत्ता आहे. चिकूचे पप्पा काय करतात काय नाही. कोथिंबीर घेतली. चला घरी गेल्यावर लावते. आलेच घराजवळ.